लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागातील रस्ते व्हावेत यासाठी MRGS अंतर्गत कोट्यवधीचा निधी दिला जातो. तो खर्चही केला असंही दाखवलं जातं. मात्र वस्तुस्थिती काय आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बीड तालुक्यातील कुटेवाडी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये 2 रस्ते ज्याचे बिल आता आपण पाहतोय की जे शासनाकडे पाठवलेलं आहे निधी मागणीसाठी आणि ते काम पूर्ण झालेत अशा पद्धतीने देखील कागदोपत्री दाखवलं आहे. हे शासनाने दिलेलं पत्र आहे. याच्यामध्ये एक जो रस्ता आहे अंबाबाई मंदिर ते बापू कुटे पर्यंत सिमेंट रस्ता करणे आणि चिरकटी ते अंबाबाई मंदिरपर्यंत सिमेंट रस्ता करणे हेच ते अंबेजोगाईचं मंदिर आहे. आणि याच अंबेजोगाईपर्यंत सिमेंट रस्ता या अंबाबाईच्या मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता व्हायला पाहिजे होता. मात्र तो रस्ता देखील दाखवायचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला कॅमेरामॅनला विनंती आहे आपण पुढं दाखवायचा प्रयत्न करू. हाच तो रस्ता आहे की जो रस्ता सिमेंट रस्ता झाला आहे अशा पद्धतीने दाखवलं गेलं आणि याच्यावरती निधी देखील जो कुशलता निधी आहे तो उचलला अकुशलता निधी आहे तो उचलला गेला आणि कुशलच्या बिलाच्या संदर्भात मागणी केली गेली. विशेष म्हणजे ही मागणी करत असताना शासनाकडून मंत्रालय स्तरापर्यंत निधीसाठी मागणी केली गेली. त्याचं हे माझ्याकडे पत्र आहे. आयुक्त नरेगा यांना दिलं गेलेलं हे पत्र आहे. आणि हा रस्ता आपण बघतोय हा रस्ता कुठेतरी सिमेंटचा झालेला आहे असं पाहायला मिळतंय का तर मुळातच कुठेही दिसत नाही. हा इथपर्यंत अंबाबाई मंदिरापर्यंत रस्ता होता आणि या अंबाबाई मंदिरापासून जो पुढे जाणारा रस्ता आहे तो देखील रस्ता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इथून पुढं ज्याचं नाव या ठिकाणी दिलं आहे बापू कुटे यांच्या घरापर्यंत हा जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता देखील या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. त्यांच्या शेतापर्यंत जाणारा हा रस्ता आहे. तसा कुठंही जिथं हा या ठिकाणी उल्लेख मी तुम्हाला दाखवतो हे समोर पाहतो आपण अंबाबाई मंदिर ते बापू कुटेपर्यंत जो सिमेंट रस्ता आणि चिरकटी ते अंबाबाई मंदिर हेच ते अंबाबाईचं मंदिर आहे. आणि या मंदिरापर्यंत कुठेही रस्ता झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. जर अशा पद्धतीनं लाखो रुपयाचा रस्ता फक्त कागदोपत्री उचलला जात असेल आणि त्याच्यावरती एक सिमेंटाचं टोपलं सुद्धा टाकलं नसेल आणि याचं जर बिल सरकारी अधिकारी देण्याच्या अनुषंगाने MB रेकॉर्ड करेपर्यंत जर ही सगळी प्रक्रिया जात असेल तर अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकरणामध्ये नेमकं प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे आणि कुणाच्या दबावामध्ये काम करत आहे हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. ज्यांच्या संदर्भात हा प्रकार घडलेला गावातले नागरिक माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलंय तुमच्या संदर्भात आणि हा कसा रस्ता आहे? हा जो आपण आपल्या माध्यमातून सर्वजण बघतायत की या ठिकाणी जो रस्ता आहे चिरकटी ते अंबाबाई मंदिर या ठिकाणी कसलाही आपण बघितलं कसलाही रस्ता झालेला नाही. कुठं साधं एक टोपलंही टाकलेलं नाही. ह्याच्या पाठीमागं कोण आहे कोणती शक्ती आहे ह्याचा आम्हाला असं मागणी की आम्हाला रस्ता पाहिजे. आणि असं जर पद्धत जर चालू असेल की जर तुम्ही पैसे उचलून काम जर करत नसाल तर हे चुकीचं आहे. जे आम्हाला कुठंतरी न्याय पाहिजे या गोष्टीचा. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला अशी मागणी करतो सरकारला आणि जे अधिकारी आहेत त्याच्या पाठीमागं कोण आहे. मग त्याच्यात गटविकास अधिकारी असतील डिप्टी CO असतील CO असतील आणि ह्याच्यात सगळ्यात एक अशी उल्लेख करतो की ग्रामरोजगार सेवकाच्या डुप्लिकेट सह्या काढून हे ठिकाणी हे मस्टर काढण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाठीमागं कोण आहे ते जिल्हा शिवसेना प्रमुख आहेत का त्यांचे अजून वरिष्ठ कोणी आहेत ह्याचा सखोल चौकशी या ठिकाणी करून ह्या आरोपीवर किंवा हे जे सिद्ध होईल याच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती आहे. मात्र हा 2023ला रस्ता मंजूर झाला होता. अनेक वर्षानंतर हा रस्ता होणार होता आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आणि महत्त्वाचा होता. मात्र जर अशा पद्धतीने रस्ते होत असतील तर खरंच हे सुरू आहे काय नेमकं? हे बघा आपण बघू शकता की आता अजितदादा PA डॅशिंग जे आपण महाराष्ट्र जाणतो की दादाचा वादा म्हणजे दादा कामाला अजिबात असं करायची हीच अपेक्षा. जर असं होत असेल की एक पदाधिकारी आहे एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना जर असे डुप्लिकेट जर कामं करीत असतील तर सर्वसामान्य आमच्यासारख्या जनतेने नेमकं कोण आहे तो आणि ग्रामपंचायत कुणाकडे आहे नेमकं काम कोण करत आहे? या ठिकाणी जयश्रीताई गणेश वरेकर ह्या सरपंच आहेत आणि त्यांचे पती या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा शिवसेना प्रमुख बीडमधून काम पाहत आहेत. मग हे कोण भ्रष्टाचार करतं असं वाटतं? तुम्हाला काय चौकशी मागणी करताय? आम्ही अशी चौकशी मागणी करतो. आम्ही वैयक्तिक कुणाचं नाव घेणार नाही या ठिकाणी. पण ज्यात निष्पन्न होईल ज्यांनी जे हा केलेला आहे ज्यांनी पैसे कुणाकडे नेमके हे कुणाच्या झुळीत पडलेले आहेत कोण अधिकारी पाठीशी घालते असं दिसतं आहे. कारण आपणच बघता तुमच्या माध्यमातून आपणच महाराष्ट्राला दाखवत आहेत की इथली परिस्थिती काय. एक टोपलंही न टाकता जर तुम्ही पैसे अकुशलची तुम्ही पैसे उचल आणि कुशलची तुम्ही सरकारला मागणी करताय ह्याची MB कुणी केली? हा रस्ता सगळा हा रस्ता माझ्या हिशोबाने काहीतरी 20 लाख रुपयाचे 2 रस्ते आहेत. त्याच्यातले काही अकुशलचे पैसे पण उचललेले आहेत आणि कुशलची मागणी ही केली आहे. ह्याचे डॉक्युमेंट्स ह्याचे दस्तऐवज आपल्याला मी देण्यात दिले आहेत. आपण पाहतोय गावकऱ्यांकडून मागणी केली जाते की ज्या रस्त्यावरती कोट्यवधी रुपयाचा निधी उचलल्याचं देखील दाखवलं जातं. विशेष ही कागदपत्र आहेत आणि जे निधी मागणीच्या संदर्भातले कागदपत्र आहेत. जर अशा पद्धतीने होत असेल तर नेमकं बीडमध्ये चाललंय काय आणि या भ्रष्टाचारांना पाठीशी कोण घालतंय याचा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कोणी जर एखादा राजकीय नेता दबाव वापरून अधिकाऱ्यावरती प्रेशराईज करून जर असे चुकीचे काम करून घेत असतील तर त्याच्यावरती आता अजितदादा पवार अशा चुकीच्या कामाला पाठीशी घालणार का कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.